सांगू इच्छितो. पहिले प्रशिक्षक आहे श्री किशोर किसन फिलोरे. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात जवळजवळ 45 वर्षाचे आहे. किसन फिलोरे तेराची गाणी शिर्डीला चाललोय पायी पायी, टोल नाका मुंबईचे राजे आणि काठोऱ्याने नवस केले ही गाणी त्यांची फेमस आहे. त्याला जोरदार त्यांच्याकडे गाणं वाजवायचं. त्यानंतर आपल्या सर्वांना परिचित असलेल्या शैला चिखले या ठिकाणी आल्या. त्याला जोरदार गाणं त्यांच्याकडे वाजवायचे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे वेसावकर आणि मंडळी यांच्या जेवढ्या कॅसेट व्हेरिफिकेट झाल्या त्यामध्ये शैला चिखलेचा तुम्ही आवाज ऐकलेला आहे. अनेक ठिकाणी पार्श्वगायक आणि मुंबई तसे मुंबई बाहेर त्याने आमच्याकडून सुद्धा परफॉर्मन्स केलेला. त्यामुळे रविराज वेसावकर स्टुडिओतर्फे आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो या ठिकाणी आल्याबद्दल. आमचं भाग्य की प्रथमच कोळी आगरी ही सिंगिंगच्या स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रथमच कोणीतरी ठेवली असेल ती रविराज रेकॉर्ड फिनल. त्या फिनालेला म्हणजे अंतिम परीला आम्हाला शैलाजी चिखले या परिचय आपल्या खरोखर आमचं धन्य झालं आम्ही. त्यानंतर धन्यवाद. आपल्या माझ्या राईट हँड साईडला तिसरा परीक्षक आहे युक्ता गणेश पाटील. त्याला त्याच्यासाठी सुद्धा जोरदार गाणं वाजवायचं. पार्श्वगायिका तसेच स्टेज परफॉर्मन्स आई आग्र्याची आई टोल्यांची अशी प्रसिद्ध गाणी आणि ते आत्ताच आर्किटेक्टमध्ये त्याने डिग्री घेतलेली आहे. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आमचे चौथे परीक्षक त्यांनाही आपण ओळखत असाल ते म्हणजे रोहित पाटील. अलिबाग रायगडवरून ते आलेले आहेत. शिवरत्नभूषण पुरस्कार विजेते. एकच राजा येथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर खंदेरीचा माझ्या येताला देवा असा नागो होणार मी आणि रामदास निघाले देवस मंडळावी असे हे प्रसिद्ध असे परीक्षक या ठिकाणी आपल्याला जोड लाभलेले आहेत. प्रत्येक गावाने गावदेवी असते का नाही? प्रत्येक गावाने गावदेवी असते आणि त्या गावदेवीला दरवर्षी प्रत्येक गावकरी आपल्याप्रमाणे तिचा गोंधळ, तिचा उत्सव, तिची यात्रा, तिची पालखी सगळं करतात. समजलं? तसंच आपला एक सिंगर आहे तो बोलते का ठाटा माटल तुझी आई घेत पालखी. दर वर्षाच्या वर्षाला आई गावदेवी माते पावतो माझे नवसाला घेऊन येत आहे मुकेश पाटील. ज्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यासाठी मुकेश पाटील.
वेसावा कोळी कलाकारतर्फे रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओचे संगीतकार सोमनाथ कोळी, त्याचप्रमाणे भुवन खर्डे आणि रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओचे सर्वेसर्वा रवींद्र खर्डे यांना मी स्टेजवर बोलू इच्छितो. वेसावा कोळी कलाकारातर्फे त्यांच्या या ठिकाणी एक छोटासा सत्कार होत आहे आणि सगळ्यांनी स्टेजवर यायचं. संगीतकार सोमनाथ कोळी, रविराज स्टुडिओचे सर्वेसर्वा रवींद्र खर्डे आणि भुवन खर्डे यांनी रवींद्र खर्डे यांचं वेसावा कोळी कलाकारातर्फे सत्कार होत आहे. ज्याने खरोखरच सोमनाथ कोळीचा सत्कार होणं महत्वाचं आहे. आज सोमनाथ कोळीचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या. वेसावा कोळी कलाकारातर्फे जोरदार टाळ्या. सोमनाथ कोळी संदर्भ आहे. जेवढी गाणी घेतली सगळ्याच्या याचा मोलाचा वाटा आहे सोमनाथ कोळी. वेसावा कोळी कलाकारातर्फे त्यांचा सत्कार जोरदार टाळ्या. यानंतर भुवन खर्डे यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. मास्टर माइंड आणि टोटल भुवन खर्डे जोरदार टाळ्या. भुवन खर्डे या सिंगिंग स्टारसाठी ज्याने अहोरात्र परिश्रम घेतलेले आहे ते म्हणजे रवींद्र खर्डेचे चिरंजीव भुवन खर्डे यांचा सुद्धा सत्कार जोरदार टाळ्या. आणि यानंतर रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओचे सर्वेसर्वा रवींद्र खर्डे जरा जोरदार टाळ्या. त्यांच्यामुळे हे शक्य नव्हतं की सिंगिंग स्टार कोळी लोकांची स्पर्धा. मामा आमका शाहीर का चिरम मामा काय बोलवलं माहिती आहे? राजेश मामा तुला सुचलं कसं काय? तांबिया चादरावर आंबिया. तांब्या तर तांबिकाला बोलते आंबा. आंबिकाला बोलते. अरे ती बोलते आपल्या डोकऱ्याची सवय होती. तांब्याला तांबी बोलवते आणि आंब्याला आंबी बोलवते. वर आंबियाची दारी उचलीला नारोडू. दादा गेला हे वैदिक हे करा. आमची सीमा कठीण जोरदार झाल्या.
देवा काय मजा आली यार, सॉलिड मजा आली यार. काय मजा आली. कसले गाताय ते. आई शपथ पूर्ण जगामध्ये त्याला असं म्हणजे म्हटला तू यार. काय बोलूया आपली गाताय. काय मस्त लय मजा. बरं चल, जे आपलं ठरलं होतं ना ते करायचं. आईच्या देवळात जायचं. चल. कवर चाललास. देवळात जायचंय ना. रविवारच्या देवळात. हे रविवारचं वगैरे नाही, तू बोलला होतास ते सिंगिंग स्टारचा कार्यक्रम झाला ना, आपल्याला देवळात जायचंय. मग आपल्याला देवळात जायचंय कारण आपला सक्सेसफुल होतोय रे प्रोग्राम. मे देवळात येवायची नाही. काय काय झालं तुला? देवळात यायचं नाही. ए मस्करी नाही करायची, चल लवकर. माझा देवावर विश्वासच नाही. मी कोणाला जाऊ. देवावर विश्वास नाही. सिंगिंग स्टार प्रोग्राम चांगला होतोय, देवावर विश्वास नसला प्रश्नच येतो कुठे. मस्करी कर नको. चल. मे देवाची नाही. अरे काय झालं तरी काय देवाचं नाही, काय कारण काय? तू आपलाच म्हणून तुला सांगतो. माझी नाही, माझी काशी जायला. तुझी काशी होऊ दे, वाशी होऊ दे, वाराणसी होऊ दे. चल देवळात चल. काय कारण आहे काय? कारण मथुरेचा कृष्णा. अच्छा, मथुरेचा कृष्णा म्हणजे बासरी, म्हणजे आरू पारू, तो गोपिका. देवान. अरे तुझ्याबद्दल बोलतोय. तो अशी बासरी वाजवणार, तर इकडून आरू येणार, तिकडून पारू येणार आणि तुझ्या बाजूला सगळ्या गोपिका नाचणार. तेच नाही होत नाही. का तेच का होत नाहीये रे? अरे ये माझ्या गावांच्या लंगोट्या दोस्त बायका पोरांशी फिरतात आणि मी एकटा दुखी आत्मा अजून ठरेल नाही. तुझं लग्न नाही ठरत आहे? अरे पण डॅडीला सांग ना, एकदम मस्त पटाक्कर होऊन जाणार. कौर सांगून डॅडीला सांगून गावांच्या सगळ्या पारू रूपा सुषमा सगळ्या दिल्या. कोणच बोलेल नाही. अरे काय कारण काय आहे? हेच गाववाले. हेच गाववाले? गावात भोग बसलेली तांब्यान दारू पितानी गटरान पडते. गाववाले आता तांब्याने स्वतः दारू पितात, स्वतः गटरात लोळतात. आणि तुला तुझ्याबद्दल माझ्या तोंडा बघून वाटतं का दारू पितो? इकडे फिर. वास तर येत नाही. इकडे बघ, इकडे बघ, खाली बघ, आता वर बघ, एकदम वर बघ. आ करत बघ, ते कावला हागल. अरे आता येऊ पण गेला. मी पण जातो देवलान. का देवलान नाही, तुम्ही तवाशी निवेदिता हमो आणि भूपेन नागाचं या गाणं ऐका तर मी देवाकाची पारू मागतो.
वाटतंय रिक्षा येईल. तर कामाला जायला उशीर व्हायलाय. मी आईची रिक्षा जाऊ रिक्षा 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 बघते रिक्षावाला ही आमची भावना केली आहे ना. ती काय बोलले माहिती आहे कामावर काय बाबा हा का कोण हाय नक्की काय एक काम करूया बायांचं मानपान करावं बायांचा भगवत लागते म्हणजे तो गायक लागते बरोबर माझे नजरेने गायक आहे अरे मुक्तेसाठी आपला ढेपरा तो मस्त गाणं बोलते बायांचं ये मुक्तेश आवाज ये
अवारी हरिदास सरदेव अवारी मला यो मुक्तेसाठी जोरदार करण्यासाठी आमच्या बाया भुकैल्या बरोबर नाही त्याचा मानपान पुरा झाला पाहिजे बरोबर करशील नाही ओके चला बाया भुकैल्या तो मुक्तेश साठी मार्गदर्शन सर्व प्रसाद काशीकर यांचं ज्याने महत्वाची जिम्मेदारी आज पार पाडली ते म्हणजे आपले परीक्षक किसनजी फुलोरे आपले पहिले परीक्षक त्या सत्कार करतील आमचे बंधू
रवींद्रजी खर्डे. यानंतर दुसऱ्या परीक्षका होत्या आपल्याकडे शैला चिकरे यांचा सुद्धा ट्रॉफी देऊन सत्कार होत आहे. त्यानंतर युक्ता गणेश पाटील यांचा सुद्धा सत्कार होत आहे. आणि खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर आपले चौथे परीक्षक रोहित पाटील जे अलिबाग रायगडवरून आले त्यांचा सुद्धा एकाही सत्कार होत आहे. नमस्कार. खरं तर ज्यांची स्पर्धा होती त्यांच्याच हातात ट्रॉफी आहेत. आता स्पर्धा कोणाची होती हेच मला कळलं नाही. तर खरा हा आनंदोत्सव आहे आणि रविराज स्टुडिओने जे काही एक नवीन संकल्पना खरं तर त्यांना कशी सुचली की काही माहिती नाही. एकबिरीने त्यांना ती बुद्धी दिली असेल आणि एक नवीन संकल्पना अशी की कोळी आणि आगरी गाण्यांची कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रोफेशनल कलाकारांना न घेता हौशी कलावंतांकडून ते त्यांनी जो आजचा जो कार्यक्रम झाला तो खरोखर अतिशय सुंदर कार्यक्रम आणि सर्व कलाकारांनी अगदी दिलखुलास परफॉर्म केला. म्हणजे असे घाबरले किंवा इकडे तिकडे बघतात असंही नाही. या प्रेक्षकांना भिडले होते ते इकडे तिकडे असे अजिबात बघत नव्हते. त्यांच्याकडे माझं निरीक्षण असायचं. आणि खरं तर ही स्पर्धा फक्त आमच्यासाठी आम्ही काय म्हणतात जज म्हणून इथं आलोय. पण खरं तर ही स्पर्धा नव्हतीच. हा एक आनंदोत्सव होता आणि यात कोणाला क्रमांक मिळाला कोणाला नाही मिळालं हे अजिबात मनात आणायचं आहे. आपल्याला हाच आनंदोत्सव आणि आपण एक एक पाऊल पुढे जायचं आहे. मात्र जेवढे पुढे जाऊ पाठीमागे पुन्हा बघायची गरज नाही पडणार. या हिशोबाने पुढे जावं आणि आकाशात जरी उंच भरारे मारले तरी सुद्धा जमिनीवर पाय असावेत एवढंच मला तुमच्यासाठी एक सूचना करायची की आपण कितीही मोठा झालो तरी आपल्या पाठीमागे आपला प्रतिस्पर्धी आहे. एका पावलावरच आहे. आपल्यापेक्षा खूप चांगला तो परफॉर्म करणार. तर आपण जमिनीवर राहून आपण आपल्यामध्ये राहायचं. जो असेल तो आपला असेल. मला खूप येतं हे अजिबात डोक्यातून काढून टाकायचं. बस एवढंच मला सांगायचं होतं. आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्व कलाकारांचं आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचं खरोखर मनापासून त्यांचं खूप काय बोलणार त्यांना माझ्याकडे शब्द नाहीत. पण त्यांनी तुमच्या लोकांना प्रोफेशनल सारखं अगदी रंगमंचावर एवढं मोठं रंगमंच दिला आणि तुमच्याकडून ते करून घेतलं. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आम्ही ज्यांना आमचे गुरु मानतो असे शिक्षण वर्षी अजय कौल सर यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. कारण ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला कधीच नाही म्हटलं नाही. आम्ही फक्त सरांना सांगितलं सर आम्ही असं असं करतोय. सरांनी आम्हाला लगेच सांगितलं हो हे जे काय असेल ते मी बघेन तुम्ही कार्यक्रम करा. आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू प्रशांत काशीस सर यांनाही यांच्याजवळ जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते आम्हाला चांगले सजेशन देत असतात. आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही सरांना जाऊन बोला नक्कीच काम होणार आहे. मी प्रशांत सरांना विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलावे. हॅलो नमस्कार. RR स्टुडिओने आज जे सिंगिंगची कॉम्पिटिशन ठेवली आहे त्याच्या आधी मला एक बोलायचं तुम्हाला की जेव्हा मी इथे प्रोग्राम कॉम्पिटिशन बघत होतो तर मला असं वाटलं की मी प्रॉपर एक ऑर्केस्ट्रा बघतोय. तुम्ही एक प्रतिस्पर्धी म्हणून मला असं वाटलं नाही. एकदम परिपक्व गायक म्हणून मला वाटलं. आणि जेव्हा स्टेजवर योगेश आणि रवी आणि राजेशला बघितलं मला 20 वर्षात पाठी मी निघून गेलो. जेव्हा आमचा शाळेचा ॲन्युअल डे होत होता त्याच जिद्दीने ते आजही काम करत आहेत आणि आजही स्टेज तसाच गाजवत आहेत जेव्हा ते 20 वर्षापूर्वी गाजवत होते. आणि बघून खरंच आनंद झाला. आणि आता हे नवीन टीमला घेऊन नवीन लोकांना पुढे आणतायत हे बघून जास्त आनंद झाला. कारण नवीन पिढी घडवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे अजय सरांनी जो यांना पाठिंबा दिला की तुम्ही जर नवीन सिंगर घडवताय त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन होणं आणि तुम्हाला पाठिंबा देणं गरजेचं आहे.
पण हे जेव्हा सिंगर गात होते सर्वात जास्त कौतुक म्युझिशियन्सचं करायला पाहिजे की त्यांना त्यांची तेवढीच मोलाची साथ दिली. जरा जोरदार वेळा म्युझिशियनसाठी, कारण त्यांचं करिअर त्यांच्या ट्यूनवर पण अवलंबून आहे. आणि तुम्ही खरंच खूप छान गायले आहे आणि असेच पुढे गात राहा. आणि कॉम्पिटिशन तर होत असते, पहिला दुसरा हा क्रमांक निघत असतो, तर ह्या स्टेजपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सगळेच विनर आहात, ज्या हिशोबाने तुम्ही गात होते सगळेच विनर आहे. ते फक्त नंबर आहे फर्स्ट अँड सेकंड, आणि ते थोड्याच वेळात आता मला वाटतं डिक्लेअर करतील. आणि इथून जाताना सगळ्यांनी आपण सगळेच विनर आहेत हे मनामध्ये घेऊन जाईल. आयोजकांचं खूप 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 धन्यवाद की असे कार्यक्रम तुम्ही करत राहा आणि नवीन नवीन सिंगर्सला पुढे आणा. धन्यवाद. सर्वात प्रथम कन्सोलेशन सेकंड प्राइज. कन्सोलेशन सेकंड प्राइज रोहित पाटील यांच्या हस्ते आम्ही देऊ देत आहोत. रोहित पाटील विनंती, रोहित पाटील आणि मुक्ता पाटील. मुक्ता पाटील यांनी पुढे यायचं आहे. यांनी हे 5वं बक्षीस कन्सोलेशन सेकंड प्राइज यांच्या हस्ते जात आहे. धनंजय केरी 5वं बक्षीस. कन्सोलेशन धनंजय केरी. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. विनंती करतो शैलाची चिखले आणि किशनदादा फुलोरे आणि हे पारितोषिक द्यावं, म्हणजे 4थं. ते जात आहे खूप लांबचे आहे, पालघरचे मुकेश पाटील. जोरदार टाळ्या मुकेश पाटील साठी. मी विनंती करतो महेंद्रजी लडगे यांना की 3rd प्राइज द्यायचं. दुसरा प्राइज जात आहे निमिषा करडे. निमिषा खूप खूप अभिनंदन. 3rd प्राइज अभिनंदन निमिषा. निमिषा करू शकतो. सगळ्यात आधी तर माझा मित्रपरिवार आणि परिवारच, तुम्ही सगळे बसलेल्यांचं सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद. आणि सेकंड थिंग म्हणजेच आमचे जे म्युझिशियन्स आणि सोमनाथ दादा यांनी इतके दिवस आम्हाला इतकी सरावासाठी मेहनत करायला प्रतिसाद दिलेला आहे ना की त्यांचं ते जितकं बोलेल तितकं कौतुक कमीच आहे. म्हणून सगळ्यात आधी सोमनाथ दादा आणि म्युझिशियन थँक्यू. आणि सर्वप्रथम म्हणजे भुवन, रवी काका, राजेश काका यांनीही खूप साथ दिलेली आहे. म्हणून सगळ्यांचं मी थँक्यू बोलते. आणि म्हणजे असंच मी प्राइज घेत राहू दे आणि यांना प्रोत्साहन मिळत जाऊ दे. आणि आता सेकंड 3rd रनरअप असेल तरीही काही झालं, आपली मेहनत अजून सफल व्हावी, म्हणजे पुढच्या याला फर्स्ट विनर तर पक्काच. म्हणून दुःखाचं नाही, खुशी तर आहे. आणि सगळ्या माझ्या 11 कंटेस्टंट फ्रेंडला थँक्यू थँक्यू थँक्यू. दुसरं प्राइज जात आहे आणि रवींद्र खर्डे आणि अपर्णा खर्डे रिझल्ट ओपन करत आहे. दुसरं प्राइज असतं यांच्या शुभ हस्ते जात आहे. सेकंड प्राइज जात आहे निवेदिता हमाव. निवेदिता हमाव यांना सेकंड प्राइज. प्रेक्षकांचे धन्यवाद. तुमच्याकडून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला. आणि दुसरं म्हणजे माझ्या फॅमिलीने, हमाव परिवार आणि जांगले परिवाराने जी मला साथ दिली आहे ती अविस्मरणीय आहे. थँक्यू.
सरावासाठी फ्रॉम द स्टार्टिंग टू एंड सोमनाथ दादा, राजेश दादा आणि रवी दादा ह्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तर त्यांच्यासाठी खूप थँक्यू. आपले सगळे म्युझिशियन्स, तुमच्यामुळे आम्हाला गाण्याचा अजून उत्साह आला, आमच्यामध्ये अजून उत्साह वाढला, पण थँक्यू सगळे म्युझिशियन्स. अभिनंदन निवेदिता आम्हा. आता ज्याची वाट बघत आहात फर्स्ट प्राइज. चला आता तुम्ही गेस करू शकता. पहिला प्राइज ऑडियन्स पोल. येस कोण? अरे भूपेन ते या स्पर्धेमध्येच नाही तो, त्याला कसं पाहिजे. चला मग आपण एक काम करूया, आपण प्रशांत सरांना विचारूया, आपल्याला पण माहित नाही कोण आहे तो. येस सर. पहिलं प्राइज अनाऊन्स करण्याच्या आधी मी ऑर्गनायझर्सला सांगेन की असे कॉम्पिटिशन्स अजून तुम्ही घ्या. आता ही सिंगिंग कॉम्पिटिशन झाली, एक डान्स कॉम्पिटिशन पण ठेवा, कारण आता मी थोडा वेळापूर्वी बघत होतो बरेच स्पर्धक आपल्याकडे आहेत जे कॉम्पिटिशनला उतरू शकतात. तर वयोची मर्यादा न ठेवता ती कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करा आणि आमचा हॉल आणि आमचा सपोर्ट पूर्ण तुम्हाला मिळेल. आणि पहिलं प्राइज अनाऊन्स करतो. इथून आवाज येत होता 2-3. काय आवाज येत होता? मला वाटतं मेजॉरिटी भूपेनच्या नावाचे, तर भूपेनलाच पहिला प्राइज दिला. मंचावर यायचं आहे अवनीश सर. जोरदार टाळ्या वाजवायचं. आम्ही त्यांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या त्यांचं आम्ही स्वागत करतो. येस. सिंगिंग स्टार होणार मी, कोली आयकॉन होणार मी, माझ्या गाण्यांच्या तालावर साऱ्या दुनियेला नाचवेन मी. खरोखरच तुम्ही नाचवलं. मला सांगायला खूप आनंद होतोय की रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओ याने आयोजित केलेली कोली आगरी गाण्यांची स्पर्धा सुरळीत पार पडली. सर्व गायक स्पर्धक, सुरुवातीपासूनचे आमचे परीक्षक व आमचे सर्व सहकारी, ऑनलाईन आणि प्रत्यक्षात कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मायबाप रसिक प्रेक्षक आणि तसेच ज्यांची आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली त्यांचे सर्वांचे रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्यातर्फे मनपूर्वक आभार. मंडळी, दिवस कधी आणि कसे सरतात हे कळतच नाही. तेव्हा पुन्हा भेटूया सीझन 2 लवकरच. आपला रविराज वेसावकर रेकॉर्डिंग स्टुडिओ आयोजित सिंगिंग स्टार कोली आगरी गाण्यांची ही स्पर्धा. धन्यवाद.